तर हा आहे पाटसचा टोल नाका. पाटसच्या टोल नाक्याला तर तुम्ही सर्वजण ओळखत आहात. तर इथून सगळे वारकरी हे पुढच्या प्रवासात रवाना झालेले आहेत. रवाना झालेले आहेत म्हणजे हे छोट्या-छोट्या दिंडीमधले वारकरी पुढे आहेत आणि आपली तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या पालखीमधली गर्दी. तर म्हणजे तुम्हाला समजू शकतो की विठ्ठलावर आपलं महाराष्ट्र किती प्रेम करतं. आता तर बाहेर देशातले पण प्रेम करतात. तर इथले फक्त वारकरीच भक्त नसून आसपासल्या परिसरामधले सुद्धा भक्त आलेले आहेत. जसं की दौंड, पाटस, कोरकोम आणि काष्टी, श्रीगोंदा ह्या परिसरातले, मांडवगण ह्या परिसरातले खूप भक्त हे ह्या पालखीला भेटण्यास आलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की आपल्यासाठी पांडुरंग हा किती महत्त्वाचा. बघा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पालखीचं दर्शन घेऊ शकता. आम्ही मस्त झूम करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या व्हिडिओचं सर्व शूट माझ्या बंधुराजांनी केलेलं आहे. तर आता पुढं तर ही आला टर्न पॉईंट. टर्न पॉईंट म्हणजे पाटस ते उंडवडी मार्ग. तर ह्या मार्गावरून भावी भक्त निघालेले आहेत. तुम्ही पाहू शकता वृंदावन हे किती सुंदर दिसत आहे. त्यातली हिरवीगार तुळस आणि हे आम्हाला दादा भेटले जे टाळ मृदुंग वाजवत होते. अप्रतिम इतकं सुंदर वाजवत होते, इतकं मन प्रसन्न होतं. आणि हे बाबा हातामध्ये वीणा घेऊन चाललेले आहेत. बघा तुम्ही त्यांचं वय पाहू शकता तरीसुद्धा कसलाही थकवा नसून. आणि हे पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला व्यवस्थित झूम करून पालखी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित नाही दिसलं त्यांनी इथं पाहू शकता. कारण की हे नवीन पालखी आलेली आहे, चांदीची पालखी आलेली आहे. तर तुम्ही तिला म्हणजे सर्व भक्तांना उत्सुकता होती की ह्या वेळेस जी पालखी झालेली आहे, तयार केलेली आहे ती कशी दिसते. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा पालखीचा नजारा आहे. आणि आता घाट चालू झालेला आहे. घाट म्हणजे सर्वात बेस्ट म्हणजे सर्वांना तो घाट इतका आवडतो. त्या घाटावर खूप 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 सुंदर असं नजारा असतो. तुम्ही पाहू शकता या घाटामध्ये इतकं छान भावी भक्ताची गर्दी दिसते. इथे मी सुद्धा दिसलेले आहे. मी बडबड करत होते आमच्या छोट्या शंभूराजांना. तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. आणि ह्या घाटाचा मेन पॉईंट म्हणजे इथे बैलजोडी खूप म्हणजे खूप प्रमाणात लावलेल्या असतात त्या पालखी ओढण्यासाठी. इथं तुम्ही पाहू शकता की इथे आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. तर इथे मी, माझी सिस्टर आणि पालखीमधल्या सर्व माऊली, एक दादा होता तो जो सर्वांच्या व्हिडिओसुद्धा काढत होता. तर खरंच मला आज समजलं की सर्वजण का म्हणतात जन्माला आले तरी एकदा तरी पायवारी करावा. हा आनंद आज आम्ही अनुभवला. गेले 16-17 वर्ष झालं आमची मम्मी पायवारी करत आहे. तर आम्ही समजू शकतो की आमची मम्मी खूप आम्हाला सांगत असते की पायवारीमध्ये असं असतं, तसं असतं. तर तुम्ही पाहिले याच्यामध्ये माझी बहीण ही फुगडी खेळता तिकडं जाऊन दुसऱ्या पायवारी म्हणजे वारकऱ्यांना धडकली आणि दुसऱ्या मावशी येऊन थांबल्या. तर मानाचे घोडे हे आम्हाला घाटामध्ये भेटले. तर तुम्ही पाहू शकता अनेक जण यांचं दर्शन घेत होतं. आम्हीसुद्धा घेतलं. आणि इथे पुन्हा आम्ही राऊंड केला. इथं रिंगण धरलं आणि रिंगणमध्ये आम्हीसुद्धा आहोत. तुम्ही पाहू शकता आमचे छोटेसे शंभूराजेसुद्धा आहेत. आणि माझी सिस्टरसुद्धा आहे आणि मीसुद्धा आहे. तुम्हाला ग्रीनमध्ये माझी सिस्टर आणि ग्रीन साडीमध्ये शंभूराजे आणि माझी सिस्टर दिसू शकते. तसेच मीसुद्धा तिथे कोपऱ्याला आहे. आणि इथे घाटाच्या वरती आल्यानंतरनं इथं मशीन ठेवल्या होत्या जे पायवाऱ्यांचे म्हणजे वारकऱ्यांचे, माऊलींचे पाय कुणाकुणाचे सुजतात चालून, त्याच्यासाठी ती मशीन होती. तिथं सगळेजण सेवा करत होते. तुम्ही पाहू शकत आहे सावलीसाठी सुद्धा तिथं व्यवस्थित हे केले. आता हा मेन पॉईंट, हा नजारा पाहण्यासाठी भाविक भक्त इतकं दुरून येतात. हा नजारा पाहू शकता तुम्ही. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. वाह! बघा तुम्ही पाहू शकता बैल जोडी म्हणजे इथं 16 बैल जोडी हे झोपले जातात. तुम्ही पाहू शकता बघा इतका सुंदर. आणि ह्या घाटावरनं हा आहे उटी घाट.
ह्या घाटावरनं ते पालखी नेताना इतकं सुंदर दिसतं. इथं मेन खरं शूट करतात. इथं मीडियावाले, तुम्हाला सांगते, मीडियावाले आणि शूटिंगवाले खूप खूप या प्रमाणात येतात. इथं तुम्ही वरी पाहू शकता. वरीसुद्धा अनेक जण इथं शूटसाठी उभा राहिलेले आहेत. कोण-कोण तो पालखीचा नजारा पाहण्यासाठी वरून खाली पाहत आहेत. तुम्ही पाहू शकता तो नजारा. ही पालखी अजून आलेली नाही आहे म्हणून थोडीशी कमी गर्दी आहे. पण इथं सगळेजणं अशी गर्दी करून बसले. मेन पालखी येण्याच्या टायमाला अख्खी गर्दी करून बसले. आणि ही बैलजोडी जी आपल्या ह्या पालखीला जोडलेला आहे, मेन पालखीला, तुकाराम महाराजांच्या पालखीला. आता तुम्ही पाहू शकता हा खरा घाटातला सुंदर नजारा. तर ह्या वर्षी जरी हा कुणाला नजारा नाही पाहायला भेटला तरी तुम्ही पुढल्या वर्षी नक्की रोटी घाटमधला नजारा पाहू शकता. भयंकर म्हणजे इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. वाह! आणि रोटी घाटमध्ये अजूनही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे तिथे रोटी घाट म्हणजे चढला की मग तिथे ही आपल्या तुकाराम महाराजांची तिथं आरतीसुद्धा होते आणि त्याच्यानंतरनं मग पुढल्या प्रवासात पालखी ही जाण्यास तयार होते. तर तुम्ही ती आरती पण इतकं म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता. त्या आरतीच्या वेळेस इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप. म्हणजे तुम्हाला जरी पायवारी करायला नाही जमली तरी तुम्ही तुम्ही तो नजारा पाहायला आलाच पाहिजे. आणि मला तरी एवढं वाटतं की आपण ठीक आहे, आपल्याला जरी पूर्ण वारी करता जमली नाही तरी आपण एका दिवसातले 2-4 तास तरी वारीसाठी देऊ शकते. म्हणजे तुम्हाला समजेल की तो काय